नमस्कार विद्यार्थ्यांनो. व्यवसाय प्रशासन पेपर 1 यामध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मी डॉक्टर इंगोले पी.एस. आपलं हार्दिक स्वागत करते. या अगोदरच्या व्याख्यानामध्ये आपण व्यापाराला मदत करणारी साधने यामध्ये 5वं कार्य पाहिलेलं होतं ते म्हणजे मध्यस्थ. व्यवसायाला उपभोग उत्पादकापासून तयार होणारी वस्तू उपभोक्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे मध्यस्थ मदत करतात, त्या मध्यस्थांचा आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये अभ्यास केलेला आहे. आज आपण व्यापाराला मदत करणारे आणि अतिशय महत्त्वाचे असणारे तुम्हा आम्हा सर्वांच्या ओळखीचे नवे-नवे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेले असे कार्य आपण पाहणार आहोत, ते म्हणजे जाहिरात. त्यालाच ॲडव्हर्टाइजमेंट असे म्हटले जाते. आपण रस्त्याने जाताना, टीव्ही पाहताना किंवा सिनेमागृहामध्ये कुठेही जरी गेलात, तरी तुम्हाला कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारची जाहिरात ही दिसतेच. आणि ही जाहिरात जी आहे, ती आपल्यापर्यंत उत्पादकाने उत्पादित केलेल्या वस्तूची माहिती पोहोचवीत असते. नवे-नवे आज तर आपल्याला कोणतीही नवीन वस्तू ही पहिल्यांदा जाहिरातीमधून कळते. ज्यावेळेला जाहिरातीचे कार्य फारसे प्रभावी नव्हते, त्यावेळेला प्रत्येक वस्तूची माहिती आपल्याला दुकानदाराकडून त्याच्या दुकानात गेल्यानंतरच कळत असे. परंतु आता मात्र जाहिरातीमुळे आपण दुकानात जाण्यापूर्वीच आपल्याला त्या उत्पादनाची आणि त्या वस्तूची सर्व माहिती झालेली असते. त्या वस्तूचा ब्रँड काय आहे? त्या वस्तूची किंमत काय आहे? त्या वस्तूचा वापर काय आहे? ती वस्तू कुठे मिळणार आहे? या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला अगोदरच होत असते. असे हे जाहिरात कार्य आज उपभोक्त्यांच्या किंवा ग्राहकांचा एक अविभाज्य भाग झालेले आहे. आज आपण डायरेक्टली दुकानामध्ये जाऊन आपल्याला हवी असणारी वस्तू लगेच मागवू शकतो. ते कशामुळे? तर केवळ जाहिरातीमुळे. आणि म्हणून जाहिरात हे जसे ग्राहकांना मदत करत आहे, जसे ग्राहकांना वस्तूची माहिती देत आहे, तसेच ते विक्रेत्यांना आणि उत्पादकाला सुद्धा वस्तूची विक्री वाढवण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत करताना दिसून येत आहे. आणि म्हणून आज जाहिरात ही व्यापाराला मदत करणाऱ्या महत्त्वाच्या कार्यामधील एक अतिशय आवश्यक आणि प्रभावी असे कार्य झाले आहे. तर चला आज आपण अभ्यास करूया जाहिरात किंवा ॲडव्हर्टाइजमेंट ही सेवा व्यवसायाला कशाप्रकारे मदत करते. त्यामध्ये काय आपण जाहिरातीच्या आज आपण फक्त व्याख्या पाहूया आणि व्याख्या पाहिल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल, की जाहिरात ही किती प्रभावी आणि किती आवश्यक अशी व्यापाराला मदत करणारी सेवा आहे ते. पहिली जी व्याख्या आहे ती प्राध्यापक वूड यांची व्याख्या आहे. त्यांनी म्हटलेलं आहे, की एखादी गोष्ट ओळखण्यास, स्मरणात ठेवण्यास आणि करण्यास लावणारी क्रिया म्हणजे जाहिरात होय. या व्याख्येमध्ये वूड यांनी म्हटल्याप्रमाणे, की एखाद्या व्यक्तीला ती वस्तू ओळखण्यास म्हणजे त्याची ओळख होण्यास किंवा माहिती होण्यास, स्मरणात ठेवण्यास, की कोणत्या उत्पादनाची आहे, कशाप्रकारे आहे, यूज आहे, या सर्व गोष्टींचं स्मरण आपल्याला जाहिरात करून देत असते. आणि ह्या सर्व क्रिया करायला लावणारी क्रिया म्हणजे जाहिरात होय. म्हणजे जाहिरातीमुळे आपल्याला एखादी वस्तू ओळखता येते आणि एखादी वस्तू आपल्याला स्मरणात ठेवता येते, असं प्राध्यापक वूड यांचं म्हणणं आहे. त्यानंतर दुसरी जी व्याख्या आहे, ती सी.एल. गोल्डिंग यांची व्याख्या आहे. त्यांनी म्हटल्याप्रमाणे वस्तू आणि सेवेसाठी मागणी निर्माण करण्याच्या कलेला जाहिरात असे म्हणतात. यांच्यामध्ये त्यांच्या म्हणण्यानुसार अतिशय योग्य असा अर्थ सांगितला की वस्तूला किंवा सेवेला मागणी निर्माण करणं हा जो सगळ्यात महत्त्वाचं कार्य ही जाहिरात करीत असते. कारण जाहिरात केल्यानंतर त्या वस्तूची मागणीही वाढते आणि जाहिरात केल्यामुळे त्या वस्तूची मागणी वाढण्यासाठी किंवा इच्छा मनात निर्माण करण्याचं काम ही जाहिरात करते आणि खरेदी करण्याची इच्छा मनात निर्माण झाली, की त्या वस्तूला मागणी निर्माण होते, असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून वस्तू आणि सेवेला मागणी निर्माण करण्याचं कार्य हे जाहिरात करते, असं सी.एल. गोल्डिंग म्हणतात. त्यानंतर तिसरी व्याख्या पुन्हा सी.एल. गोल्डिंग यांचीच आहे, की त्यांनी म्हटलेलं आहे, की जाहिरात म्हणजे मोठ्या प्रमाणावर संदेश वहन करून संभाव्य ग्राहकांना विशिष्ट वस्तू, क्रिया, सेवा घेण्यास किंवा प्रवृत्त करण्याची कला म्हणजे जाहिरात होय.
किंवा जाहिरातीद्वारे ग्राहकांच्या मनात वस्तूविषयी अभिलाषा निर्माण केली जाते व त्यातूनच ग्राहकाच्या मनात ती वस्तू विकत घेण्याची क्रय प्रेरणा निर्माण होते. वरीलच अर्थ त्यांनी दुसऱ्या शब्दात सांगितलेला आहे, की जाहिरात म्हणजे मोठ्या प्रमाणावर संदेशवहन करून, की मोठ्या प्रमाणावर संदेशवहन म्हणजे की एखादी गोष्ट आपल्याला पुन्हा सांगितली, की ती गोष्ट आपल्या मनावर ठसते, असं आपलं मानसशास्त्र सांगतं. की एखादी गोष्ट तुम्ही पुन्हा ऐकली किंवा पुन्हा पाहिली, की त्यावरचा विश्वास आपला बसतो. अगदी त्याप्रमाणे जाहिरात हेच करत असते. आपण एक जाहिरात दिवसातून किती वेळा पाहतो, याचा थोडासा अनुभव जर घेतला, तुम्ही एखादा टीव्हीचा कार्यक्रम पाहताना किंवा एखादा कोणताही कार्यक्रम पाहताना जी मध्ये येणारी जाहिरात आहे, ती पुन्हा दाखवली जाते आणि त्याच्यामुळे ती वस्तू सतत डोळ्यापुढे राहते आणि त्याला संदेशवहन असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे की जो खरेदी करणार नाही, अशा ग्राहकाला सुद्धा ती वस्तू खरेदी करण्याची इच्छा निर्माण होते. कारण या सर्वांमध्ये ती वस्तू पुन्हा पाहिल्यामुळे त्या विषयी आपल्या मनामध्ये अभिलाषा निर्माण होते आणि हे अभिलाषा चं रूपांतर नंतर आपल्याला मागणीमध्ये झालेलं दिसून येतं आणि म्हणून जाहिरात ही ग्राहकांच्या मनामध्ये अभिलाषा निर्माण करण्याचं आणि त्याच्यातून मागणी निर्माण करण्याचं कार्य करते, असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर चौथी व्याख्या आहे वेबस्टर यांची. त्यांनी म्हटल्याप्रमाणे, जाहिरात म्हणजे लोकांना माहिती करून देण्यासाठी वस्तू आणि सेवेची केलेली प्रसिद्धी. ॲडव्हर्टाइज इस टू गिव्ह पब्लिक नोटीस ऑर टू अनाउन्स पब्लिसिटी. यामध्ये आपल्या लक्षामध्ये येईल, की जाहिरात म्हणजे लोकांना माहिती करून देणं, की एखादी वस्तू बाजारात नवीन आलेली आहे. ती कोणत्या उत्पादकाची आहे? तिचा वापर कसा होणार आहे? ती कशाप्रकारे ग्राहकापर्यंत पोहोचणार आहे? त्या वस्तूची किंमत काय आहे? या सगळ्या गोष्टींविषयी माहिती करून देण्याचं काम ही जाहिरात करते. म्हणजे थोडक्यात पब्लिसिटी जी आपण म्हणतो, ती पब्लिसिटी करून देण्याचं काम, मग ती वस्तूची असेल किंवा सेवेची असेल, या दोन्हीची पब्लिसिटी करून देण्याचं काम, प्रसिद्धी करण्याचं काम जाहिरात करते, असं वेबस्टर म्हणतात. त्यानंतर श्री स्टार्च यांची 5वी व्याख्या अशी आहे, की जाहिरात म्हणजे वस्तू विक्रीसाठी केलेला लिखित प्रयत्न होय. पूर्वी छापील स्वरूपामध्ये जाहिराती केल्या जायच्या. अगदी भिंतीवर लिहिणं किंवा पत्रकाद्वारे किंवा जे फ्लेक्स असतील त्याच्याद्वारे किंवा पत्र पाठवून अशा प्रकारे लिखित स्वरूपात जाहिरात केली जात असे. संदेशवहनामध्ये जसजशी प्रगती होत गेली, तसतसे अनेक संदेशवहनाचे मार्ग या जाहिरातीसाठी उपलब्ध झाले. पण सुरुवातीला किंवा पहिल्यांदा जाहिरात ही केवळ लिखित स्वरूपामध्येच केली जात होती आणि म्हणून स्टार्च यांच्या म्हणण्यामध्ये जाहिरात म्हणजे वस्तू विक्रीसाठी केलेला लिखित प्रयत्न होय. त्यानंतर 6वी व्याख्या आहे ती म्हणजे की वस्तूविषयी छापील माहिती देऊन ती वस्तू विकत घेण्यास प्रवृत्त करणे म्हणजे जाहिरात होय. थोडक्यात वरील व्याख्येचाच आपल्याला खाली अर्थ सांगितलेला आहे, की वस्तूविषयी छापील माहिती देऊन, छापील म्हणजे लिखित स्वरूपात माहिती देऊन ती वस्तू ग्राहकांना विकत घेण्यास प्रवृत्त करण्याची क्रिया म्हणजे जाहिरात होय. थोडक्यात संभाव्य ग्राहकाला ती वस्तू खरेदी करण्यासाठी, प्रवृत्त करण्यासाठी जे प्रयत्न केले जातात, त्याला जाहिरात असे म्हटले जाते. त्यानंतर पुढची 7वी व्याख्या आहे ती म्हणजे वस्तूची विक्री वाढावी आणि ग्राहकांना आश्रय वाढावा किंवा तो टिकून राहावा याकरिता अवलंबण्यात येणाऱ्या सर्व अव्यक्तिगत पद्धतींचा जाहिरातीच्या क्रियेत समावेश होतो. म्हणजे याचा अर्थ की वस्तूची विक्री जास्तीत जास्त वाढावी हा मेन उद्देश त्यामध्ये असतो. त्याचबरोबर ग्राहकांना या वस्तूमध्ये इंटरेस्ट वाढावा, त्यांचा त्यामधला असणारा क्रयप्रेरणा वाढावी किंवा त्यांची इच्छाशक्ती वाढावी, त्यासाठी करण्यात आलेले अव्यक्तिगत प्रयत्न म्हणजे कुठल्याही व्यक्तीला धरून नाही, तर सर्वांना अव्यक्तिगत म्हणजे डायरेक्टली एखाद्या व्यक्तीसाठी नाही, तर सर्वांना मिळून जे प्रयत्न केले जातात, प्रयत्नांना जाहिरात असे म्हणतात, असं श्री कोपलँड म्हणतात. त्यानंतर लास्कर यांची व्याख्या आहे, 8वी व्याख्या जी आहे ती लास्कर म्हणतात, की जाहिरातदाराच्या हिताला पूरक ठरतील असे व्यवहार इतरांनी करावेत, या उद्देशाने एखादी कल्पना, सेवा किंवा
वस्तूबद्दल माहिती प्रसारित करण्याच्या क्रियेला जाहिरात असे म्हणतात. लास्कर यांनी काय म्हटलेलं आहे, की जाहिरातदाराच्या हिताला पूरक ठरतील. म्हणजे जो विक्री करणार आहे, तो जो वस्तूची जाहिरात करणार आहे, असे व्यवहार इतरांनी करावेत. या उद्देशाने एखादी कल्पना म्हणजे एखादी आयडिया, सेवा, एखादी जे सेवा म्हणजे तुम्हाला माहिती आहे बँक ही एक सेवा आहे, वाहतुकी सेवा आहे, विमा ही सेवा आहे, त्या पद्धतीची. किंवा वस्तूबद्दल माहिती प्रसारित करणं किंवा जी वस्तू आहे, त्या वस्तूबद्दल आवश्यक असणारी सर्व माहिती प्रसारित करण्याच्या क्रियेला जाहिरात असे म्हणतात. हे आपल्याला लास्कर यांच्या व्याख्येवरून दिसून येते. त्यानंतर पुढची व्याख्या आहे ती म्हणजे जाहिरात म्हणजे अधिक नफा कमविण्याच्या उद्देशाने संभाव्य ग्राहकांची मने वळवून त्यांच्याशी संवाद साधण्याचा केलेला प्रयत्न होय. ही व्याख्या पूर्वीच्या व्याख्येपेक्षा अधिक व्यापक असलेली आपल्याला दिसून येते. काय म्हटलेलं आहे त्यांनी, की जाहिरात म्हणजे अधिक नफा कमवणे, की जी जाहिरात केली जाणार आहे, त्या मागे उत्पादकाचा किंवा विक्रेत्याचा उद्देश काय असतो? जास्तीत जास्त मागणी वाढावी, मागणीतून विक्री वाढावी आणि विक्रीतून नफा वाढावा. तर जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या उद्देशाने संभाव्य ग्राहकांची मने वळवून, की संभाव्य ग्राहक म्हणजे कोण? तर ज्याच्याकडे पैसा आहे, जो खरेदी करू इच्छितो, पण खरेदीला येत नाही. जो दुकानापर्यंत येतो आणि वस्तूची खरेदी करतो तो ग्राहक झाला. परंतु जो अजून दुकानापर्यंत आलेला नाही किंवा वस्तूपर्यंत आलेला नाही, ज्याने अजून वस्तूची खरेदी केलेली नाही, अशा ग्राहकाच्या मनात त्या वस्तूविषयी क्रय प्रेरणा किंवा मागणी निर्माण करण्यासाठी जे प्रयत्न केले जातात, त्यांना जाहिरात असे म्हणतात. पण यामागे ही जाहिरात करताना त्या जाहिरातदाराचा किंवा त्या विक्रेत्याचा किंवा त्या उत्पादकाचा नफा मिळवणे हा उद्देश असला पाहिजे. आणि नफा केव्हा मिळतो? जेव्हा उत्पादनाची मागणी वाढते, मागणीतून विक्री वाढते आणि विक्रीतून नफा वाढतो. हे जेव्हा शक्य होतं, तेव्हाच नफा मिळत असतो. आणि म्हणून जे संभाव्य ग्राहक आहेत, जे दुकानापर्यंत अजून आलेले नाहीत, परंतु ते ग्राहक हे आपल्या दुकानापर्यंत यावेत, आपल्या वस्तूपर्यंत यावेत आणि आपल्या वस्तूची खरेदी करावी, असं म्हणतात. त्यांना संभाव्य ग्राहक असे म्हटले जाते. तर अशा संभाव्य ग्राहकांची मने वळवून म्हणजे त्यांना अगोदर मी खरेदी करू की नको? मग घेऊ की नको? घेऊ की नको? म्हणणारे जे ग्राहक असतात किंवा या वस्तूची खरेदी करू की नको? असं करणारे जे असतात, अशा द्विधा मनस्थितीत असणाऱ्या ग्राहकांची मने वळवून त्यांच्याशी संवाद साधण्याच्या कलेला जाहिरात असे म्हणतात. असे जे. लिटलफील्ड यांनी म्हटले आहे. त्यानंतर दहावी व्याख्या जी आहे ती म्हणजे लोकांना माहिती होण्यासाठी त्यांच्यात क्रय प्रेरणा निर्माण करण्यासाठी केलेले तोंडी किंवा लेखी विधान म्हणजे जाहिरात होय. प्राध्यापक बॉर्डन यांची ही व्याख्या आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे, की लोकांना माहिती होण्यासाठी आता माहिती म्हणजे वस्तूची जी नवीन उत्पादन आता उदाहरणार्थ जुने उत्पादक आहेत. आता जर आपण उदाहरण घेतलं तर टाटा. तर सुरुवातीला टाटा ही फक्त ऑटो संदर्भात किंवा ज्या गाडी किंवा टू व्हीलर यांच्या उत्पादनाशी रिलेटेडच ही कंपनी होती. परंतु आज तुम्ही पाहता, की टाटाचे कितीतरी प्रॉडक्ट झालेले आहेत. टाटा मीठ आलेले आहे, टाटा चहा आलेला आहे. अशा अनेक साइड बाय साइड उत्पादने त्यांनी सुरू केलेली आहेत. मग अशा एका ब्रँडचं जेव्हा एक ब्रँड दुसऱ्याही वस्तूचे उत्पादन करतो, त्यावेळेला त्यांना आपल्या आलेल्या दुसऱ्या उत्पादनाची माहिती करून देण्यासाठी त्यांना या जाहिरातीचा फायदा होतो. आणि म्हणून लोकांना माहिती होण्यासाठी आणि त्यांच्यात क्रय प्रेरणा याचा अर्थ खरेदीची इच्छा. आणि खरेदीची इच्छा कशी पाहिजे? नुसतंच मला घ्यावंसं वाटतं, माझ्या मनात आहे असं नाही. तर त्याला पैशाचं पाठबळ असेल तर त्याला क्रय प्रेरणा म्हणतात. मागणी कशाला म्हणतात? की पैशाचे पाठबळ असणारी इच्छा.
त्याला मागणी म्हणतात. अगदी आणि मागणी म्हणजेच क्रयप्रेरणा. तर क्रयप्रेरणा अशी असावी, की ती वस्तू खरेदी करण्याची इच्छा असताना त्याला पैशाची सुद्धा पाठबळ असायला हवं. नाहीतर खिशात काय नाही आणि वस्तू खरेदीला गेला, त्याला क्रयप्रेरणा म्हणता येत नाही. किंवा खिशामध्ये पैसे नाहीत आणि वस्तू घेण्याची इच्छा आहे, त्यालाही क्रयप्रेरणा म्हणत आहेत. तर वस्तू खरेदी करताना तिला पैशाचं पाठबळ असेल, तर कोणत्याही क्षणी ती वस्तू खरेदी करू शकेल, अशी क्रयप्रेरणा निर्माण करणं आणि त्यासाठी तोंडी किंवा लेखी याच्यामध्ये आता ओरली ओरली तुम्ही बिझनेस कम्युनिकेशन संदेशवहन अभ्यासतात. त्या बिझनेस कम्युनिकेशन किंवा व्यावसायिक संज्ञापन या विषयामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा परत अभ्यासता येणार आहेत. त्यामध्ये संज्ञापन म्हणजे काय? संदेशवहन म्हणजे काय? तोंडी संज्ञापन म्हणजे काय? लेखी संज्ञापन म्हणजे काय? या सगळ्या गोष्टी तुम्हाला आहेत. तर त्यामध्ये ओरली म्हणजे तोंडाने किंवा शब्दाने तुम्ही ज्यावेळेला एखाद्या गोष्टीची माहिती देता, त्याला तोंडी संज्ञापन असं म्हणतात आणि जे छापील स्वरूपामध्ये असते वर्तमानपत्रातून किंवा पत्राच्या सहाय्याने किंवा पॅम्फलेटच्या सहाय्याने जी जाहिरात करतात त्याला छापील स्वरूपाची जाहिरात असे म्हणतात किंवा लेखी स्वरूपाची जाहिरात असे म्हणतात. तर तोंडी किंवा लेखी केलेले विधान म्हणजे जाहिरात होय. यामध्ये त्यांनी जाहिरातीचा जो मेन उद्देश आहे, तो म्हणजे की लोकांच्यामध्ये क्रय प्रेरणा निर्माण करणे, हा जाहिरातीचा मेन उद्देश असलेला आपल्याला दिसून येतो. तर ही क्रय प्रेरणा निर्माण करण्यासाठी लेखी किंवा तोंडी स्वरूपात केलेले प्रयत्न म्हणजे जाहिरात होय, असे बॉर्डन यांनी म्हटलेले आहे. त्यानंतर पुढची जी व्याख्या आहे ती म्हणजे किंमत देऊन अवैयक्तिक माध्यमातून कल्पना, वस्तू किंवा सेवा खात्रीपूर्वकरित्या प्रस्तुत किंवा बाजारात करण्याच्या प्रकारास जाहिरात असे म्हणतात. याचा अर्थ मी आता सांगितल्याप्रमाणे, की मागणी त्याला म्हणता येईल, की जो किंमत देऊ शकेल आणि म्हणून किंमत देऊन अवैयक्तिक माध्यमातून म्हणजे कुठल्याही एका व्यक्तीला टार्गेट न करता संपूर्ण मॉबला तयार करून किंवा सर्वांना समजेल अशा भाषेत अवैयक्तिक माध्यमातून कल्पना असणारी मनातील आयडिया, वस्तू म्हणजे वस्तू आणि सेवा म्हणजे देण्यात येणाऱ्या सेवा खात्रीपूर्वकरित्या प्रस्तुत करणे म्हणजे बाजारात त्या सांगणे किंवा बाजारात त्यांची प्रसिद्धी करण्याच्या प्रकारास जाहिरात असे म्हणतात. ॲडव्हर्टायझिंग इज एनी पेड फॉर्म ऑफ non-personal presentation of ideas, goods, or services by an identified sponsor. या पद्धतीने या व्याख्येमध्ये की किंमत देऊन आपण किंवा तुम्हाला माहिती आहे ॲडव्हर्टाइजचे रेट आज कितीतरी जास्त प्रमाणात असतात. अगदी पेपरमध्ये वाढदिवसाची जरी छोटीशी जाहिरात द्यावयाची असेल, तरी त्याला जवळ-जवळ ₹5,000 असतात. टीव्हीवरील जाहिरात तर तुम्ही सेकंदावरती असते. म्हणजे सेकंदावरती त्याची किंमत ठरत असते. अशा महाग किंवा जी जाहिरात करण्याचे रेट असतात, ते अतिशय महाग असतात किंवा खर्चिक असतात. आणि मग अशा प्रकारे त्या जाहिरात करण्यासाठी पैसे देऊन जाहिरातदार त्या वस्तूची जाहिरात करीत असतो आणि त्याच्यातून आपल्या आयडियाज, आपल्या वस्तू आणि आपली सेवा बाजारात प्रसिद्ध करण्याचा आणि त्याच्यातून मागणी वाढवण्याचा हा जाहिरातदार किंवा विक्रेता किंवा उत्पादक प्रयत्न करीत असतो. त्यालाच जाहिरात असे म्हणतात. ही व्याख्या अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनची असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर शेवटची व्याख्या आहे 12वी ती म्हणजे जाहिरात ही मुद्रित, लिखित, मौखिक किंवा मिश्रित विक्री कला होय. यामध्ये सर्व गोष्टी आलेल्या आहेत पहा. अलीकडच्या काळातील असणारी ही सर्वांना एकत्रित गुंफणारी अशी ही व्याख्या आहे. त्यामध्ये जाहिरात ही मुद्रित म्हणजे लिखित स्वरूपात किंवा छापील स्वरूपात, लिखित म्हणजे लेखी स्वरूपात आणि मौखिक म्हणजे तोंडी स्वरूपात किंवा मिश्रित विक्री कला होय किंवा या सर्वांची केलेली एकत्रित जाहिरात त्याला विक्री कला. आता विक्री कला हा शब्द या ठिकाणी फार महत्वाचा आहे, की जे पूर्वी काम विक्रेत्याला करावे लागत होते. म्हणजे दुकानात आल्यानंतर त्या ग्राहकाला आपल्याकडील नवीन वस्तू दाखवणं, त्याच्यापर्यंत त्या पोहोचवणं, त्याला त्याच्यातून खरेदीसाठी प्रवृत्त करणं, हे सर्व काम पूर्वी विक्रेत्याला करावे लागत असे. आणि मग जर त्या ग्राहकाला ती वस्तू पटली, आवडली, तरच ग्राहक ती वस्तू खरेदी करीत असते. आणि म्हणून अशा या केलेल्या प्रयत्नांना आपण जाहिरात किंवा विक्री कला असे म्हणू शकतो. तर
थोडक्यात या जवळ-जवळ 12 व्याख्यांवरून आपल्या लक्षामध्ये येईल, की जाहिरात हा याचा मेन उद्देश आपल्या वस्तूला किंवा उत्पादकाच्या वस्तूला विक्री कलेतून किंवा जाहिरातीतून मागणी निर्माण करणे आणि त्याच्यातून नफा मिळवणे हा उद्देश असलेला आपल्याला दिसून येतो. थँक यू.